लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे. 1,500ची ओवाळणी 2100 रुपये. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आता लगेच सुरू होणार, पण बहिणींना पुन्हा एकदा बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि केवायसी करावं लागेल. आधी केलेलं जरी असलं तरी तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला पुन्हा एकदा लिंक करावे लागणार. ज्या बहिणी हे आधार लिंक पुन्हा करणार नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. पोस्ट ऑफिस आणि बँकाच्या नियमानुसार 31 मार्च आधी आधार लिंकिंग आणि केवायसी करावे लागणार, अन्यथा पैसे मिळणार नाही. महिलांचा मोठा प्रॉब्लेम झालाय. पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. कोणत्याही लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. बहिणींसाठी निधी मंजूर केलेला आहे. गरीब गरजू महिलांवर अन्याय होणार नाही. सर्व महिलांना पैसे मिळणार. अजित दादांनी विधानसभेत गर्जना केली, ज्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. पण जर आधार लिंकिंग तुम्ही आता केलं नाही तर पैसे अजिबात मिळणार नाही. आधार लिंकिंग आणि केवायसी जर केली नाही तर तुमचे पैसे अडकतील. तसेच काही बँक खाते बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. या बँकेत खाते असेल तर खातं बंद होणार. की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये. 31 मार्च महिना अखेर आधीच बँका तसेच पोस्ट ऑफिसची सूचना आलेली आहे. तुम्ही आधी जरी बँक खात्याला आधार लिंक केलेला असेल, तुमच्या आधीचे जरी हप्ते जमा झाले असतील, पण 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं आणि बँकांच्या तसेच पोस्टाच्या नियमानुसार पुन्हा एकदा बँक खात्याला आधार लिंकिंग करावे लागेल, केवायसी करावे लागेल. कारण की काही बँकांचे खाते आता बंद केले जाणार आहे. या बँकात खाते जर असतील तर बंद केले जाणार आहेत. आदिती ताईंनी माहिती दिली. आता बँक खात्याला आधार लिंकिंग कशा पद्धतीने करायचं, बँक खात्याचे केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्र बँकेत जमा करायचे हे 2 मिनिटात जाणून घ्या. महिला व बाल विकास विभागाकडून आधार सीडिंग आधार लिंकिंग कसं करायचं यासाठी एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय. महिलांच्या माहितीसाठी व्हिडिओ जारी केलाय. तो व्हिडिओ देखील आपण दाखवणार आहोत. सोबत एक परिपत्रक देखील आलेलं आहे. हे परिपत्रक आपण आधी पाहून घेणार आहोत आणि नंतर आधार लिंकिंग कशा पद्धतीने चेक करायचं जो महिला बाल विकासाचा व्हिडिओ आहे तो आपण लावून दाखवणार आहोत. पाहू शकता महिला बाल विकासाचं परिपत्रक आलंय. पहा, पर्व महिला सक्षमीकरणाचे अर्ज मंजूर होऊन देखील ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही ते काय म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालाय, अर्ज हे झालाय, पण खात्यावर पैसे आले नाही. तर आपण आपलं बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे का तपासून पहा. आता आधार कार्डला बँक ओके आहे का हे कसं तपासायचं, तर यासाठी व्हिडिओ जारी केलाय. महिला बाल विकास विभागाचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. 3 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. हा आम्ही नाही तर महिला बाल विकास विभागाने खास बहिणींच्या माहितीसाठी दिलाय. हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर बँकेत जाऊन कशी केवायसी करायची, कोणते कागदपत्र द्यायचं, आधार लिंकिंग साठी काय करायचं हे पुढे सांगणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे हे जाणून घेऊया. सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजेच सीडिंग झालेले आहे किंवा नाही हे कसे तपासावे याविषयी माहिती पाहूयात. सर्वप्रथम UIDAI.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा. डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात असणाऱ्या 3 आडव्या रेषांवर क्लिक करा. उघडलेल्या मेनूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेनू येईल. त्यातील 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय आधार सेवा निवडा. उपलब्ध पर्यायांपैकी 6व्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा. नवीन उघडणाऱ्या विंडोमध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे. आपला आधार क्रमांक टाकून त्याखाली दिलेला कॅप्चा टाकावा आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करावे. तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला OTP टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे. लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील 5व्या क्रमांकाचा पर्याय बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे.
आपले बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असे दाखवते. जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इनऍक्टिव्ह असे स्टेटस दाखवते. आपल्या आधार संलग्नतेचे स्टेटस इनऍक्टिव्ह असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊया. प्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊया. आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत जाऊन आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग साठी असलेला फॉर्म मागून घ्या. त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा. तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची एक प्रत स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत जोडा. संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या बँकेत जमा करा. 2-3 दिवसांनंतर तुमच्या बँकेकडून तुमचे खाते आधार संलग्न झाल्याची खात्री करून घ्या. आता आपण ऑनलाईन पद्धत समजून घेऊया. काही बँकांकडे ऑनलाईन आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँकेत ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या. अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कार्यवाही करावी. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली तर मार्च 2025 पर्यंत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 9 महिन्यांचे पैसे जमा झाले. भरपूर महिलांच्या खात्यात कमी पैसे आले. बघा, पैसे पाठवण्यात आलेले आहे. हे पैसे जे पाठवण्यात आले तर हे डीबीटी प्रणाली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या टेक्नॉलॉजीच्या मदतीने पाठवण्यात आले. पण भरपूर महिलांचा एक प्रॉब्लेम झालाय. बऱ्याचशा महिलांचा अर्ज मंजूर झाला, पैसे काही महिन्यांचे पैसे आले, तिथून पुढे पैसे बंद झाले, तर काहींना काहीच पैसे आले नाही, कारण की त्यांचं डीबीटी आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग हे ऍक्टिव्ह नव्हतं. आता त्यानंतर महिलांनी आपलं डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट करून घेण्यासाठी महिलांनी काय केलं, बँकेमध्ये जाऊन अर्ज दिले. बँकेत आधार सीडिंग ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे त्यांनी IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खातं काढलं. काही महिलांचं आधीपासूनच बँकेमध्ये डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्ह होतं. त्यानंतर भरपूर महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा झाले. आता पहा, मार्च एंडिंग आलेला आहे. ज्यावेळेस मार्च एंडिंग येतो तेव्हा बँकांचे नियम बदलतात. बँकांच्या काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. बँकांची KYC करावी लागत असते. आता त्यानुसारच महिलांना आता आधार सीडिंग करावी लागेल का, आधार मॅपिंग करावं लागेल का, आधार लिंकिंग पुन्हा करावे लागेल का, या संदर्भात प्रश्न आता उपस्थित होत आहे. जे काही बँकेचे व्यवहार होतात ते क्लोज होतात, नवीन व्यवहार सुरू होतात. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये KYC देखील करावी लागते. मग आता हा प्रश्न नेमका पडलेला आहे की आता काय करावं लागणार. आता पहा, मार्च महिन्यामध्ये जे आहे ते KYC एक्सपायर होत असते. आता KYC म्हणजे असते नो युअर कस्टमर. नो युअर कस्टमर म्हणजेच तुम्हाला काय करावं लागणार आहे, जर बँकेमध्ये जाऊन तुम्ही विचारणा करायची आहे की KYC करावी लागणार का, या KYC साठी तुम्हाला तुमचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन हे बँकेमध्ये जायचं आहे. तर त्यामध्ये काय होतं की तुमचं डीबीटी आणि तुमचं KYC जे आहे तर ते बँकेमध्ये जाऊन तुम्हाला करून टाकायचं असतं. आता यासाठी काय करायचं, तुमचा आधार घेऊन जायचं आहे आणि तुमचा आधार नंबर आणि तुमचा बँक खात्याचा नंबर पुनश्च एकदा लिंक करायचा असतं. आता ज्यांचं डीबीटी आणि KYC ऍक्टिव्ह असेल बँकेमध्ये त्यांना आता काहीच करण्याची गरज नाही. पण ज्यांचं डीबीटी इनॅक्टिव्ह असेल किंवा कोणत्याच बँकेमध्ये त्यांचं डीबीटी झालं नसेल तर त्यांना बँकेमध्ये जाऊन अर्ज करावे लागेल आणि आपलं डीबीटी ऍक्टिव्हेट करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना KYC देखील पुनश्च एकदा करावी लागेल. कारण की आता मार्च एंडिंग, एप्रिल महिना आता सुरू होतोय, मार्च एंडिंग झालेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये देखील पैसे आता येणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये कदाचित 2100 रुपये देखील आपल्याला बघायला मिळतात. कदाचित जी पडताळणी सुरू आहे त्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा महिला बाहेर निघत आहेत. बऱ्याचशा नवीन निकषानुसार महिला आता त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. पण तुम्ही सगळं ओके जरी असलं, सगळं ओके असलं पण तुमची ही चूक जर तुमच्याकडून झाली तर कदाचित तुमचं काही कारण नसताना त्या ठिकाणी तुमचं जे आहे आधार लिंकिंगमुळे तुमचं जे आहे नाव बाद होऊ शकतं. तर आधार लिंकिंग म्हणजे काय करायचं असतं, आता बघा, आधार लिंकिंग म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर आणि बँक खात्याचं लिंकिंग करणे. पण तुमचा जर लिंकिंग नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. आता KYC ही प्रक्रिया वेगळी आहे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. तर ही म्हणजे बँकेमध्ये तुम्हाला एक अर्ज दिला जातो. त्या अर्जाला तुमचा आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. सोबत तुमच्या तिथं बोटाचे ठसे देऊन तुमचं आधार पद्धतीनं सत्यापन देखील करावं लागतं. तर अशा पद्धतीने हे आहे. आता त्याच्यामध्ये समस्या काय आहे का, ज्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं होतं, आता पोस्टात खातं असेल तर कमेंट करा. ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं तर पोस्टात खातं उघडल्यावर काय आलं की पोस्टाच्या खात्याचा प्रॉब्लेम असा असतो की जे आहे तुमचं खातं उघडलं की आपोआप तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होतं किंवा आपोआप तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला आपोआप लिंक होऊन जातं. आता ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांचं आधार लिंकिंग ओके आहे, त्यांना सगळे हप्ते मिळालेले आहेत.
तर मग त्यांनी काय करायचं, पुनश्च एकदा चेक करून घ्यायचं. कारण की चेक करून घेणं का गरजेचं आहे. कारण काय होतं, बऱ्याचशा महिलांचा असा प्रॉब्लेम होता की आधी दुसरंच अकाउंट होतं, नंतर पोस्टाचं काढलं, आणि बऱ्याच वेळा काय होतं 2-2, 3-3 अकाउंट झाल्यामुळे कदाचित त्या जे आहे आधार लिंकिंग मध्ये काही सदोष प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही काय करा, पुनश्च एकदा ज्या पद्धतीनं व्हिडिओमध्ये सांगितलंय महिला बाल विकास विभागाच्या, त्या पद्धतीनं पुन्हा एकदा चेक करून घ्या. तुमचा काय रिझल्ट आहे तो कमेंट करा. तुम्हाला हे चेक करावंच लागणार आहे. चेक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. कारण की एप्रिलचा हप्ता येण्यासाठी ही प्रक्रिया तुम्हाला आता करावीच लागणार आहे. थोडासा प्रॉब्लेम होईल, पण एकदा चेक करा. आणि तुमचा स्टेटस जर ऍक्टिव्ह आला तर अजिबात घाबरू नका. काहीच करायची गरज नाही. केवायसी फक्त केवायसी साठी एकदा बँकेमध्ये जाऊन चौकशी करा एवढ्या 2 दिवसात 4 दिवसात. कारण की केवायसी ची प्रक्रिया नेहमी करावी लागत असते. पण डीबीटी काय इनॅक्टिव्ह होत नसते, डीबीटी काय एक्सपायर होत नसते. डीबीटी ही नेहमी ऍक्टिव्हच राहत असते. एकदा केली का ती बऱ्याच दिवस चालते. पण चेक करीत राहणं आपलं काम आहे. अन्यथा पैसे येत नसतात, प्रॉब्लेम येत असतो, पुन्हा रडत बसाल. त्यामुळे एकदा चेक करा तुमचा काय स्टेटस येतो, तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे, आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.